आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. ग्रामीण भागातील शेतकरी व लघु उद्योगांना आर्थिक आधार देत प्रगतीचा ठसा उमटवणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी क्रेडिट सौहार्द सहकारी संघ मांजरीच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यंदा संघाला तब्बल 46,04,493 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे अध्यक्ष अशोक काळविरे यांनी जाहीर केले. सभासदांना थेट 25% लाभांश वाटप करण्यात येणार आहे. संस्थेचे संस्थापक दिवंगत कैलासवासी अण्णासाहेब यादव यांनी दाखवलेल्या वाटेवर संघाची वाटचाल सुरू असून ग्रामीण जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी केला जाणारा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचेही काळविरे यांनी नमूद केले. संघाचे मुख्य व्यवस्थापक सुखदेव पाटोळे यांनी अहवाल सादर करताना सांगितले की सध्या संघाचे 1,206 सभासद असून शेअर भांडवल 8,95,600 रुपये, फंड 3,62,69,000 रुपये, ठेवी 16,51,26,000 रुपये आहेत. चालू वर्षात सभासदांना 12,05,45,000 रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून संघाची एकूण गुंतवणूक 6,78,32,000 रुपये इतकी आहे. इंगळी, उगार व मांजरीवाडी येथे शाखा कार्यरत असून लवकरच परिसरातील इतर भागातही नवीन शाखा सुरू करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. सभेत परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रोत्साहनपर धनराशी देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष विश्वास रसाळे, संचालक परशुराम तोरसे, मोहन लोकरे, रामचंद्र भोसले, ज्ञानेश्वर पाटोळे, विठ्ठल टोणपे, बब्रुवान सारापुरे, जहागीर कोथळी, सागर चव्हाण, अभिमन्यू यादव, चंद्रकांत खडके, सुशीला काडापुरे, सुषमा रोडे आदीसह शाखा समिती सदस्य, सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत विनायक तोरसे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रसेन कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू नाईक यांनी मांडले. SB न्यूजसाठी इंगळेहून राजू कोळी. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.